नमस्कार मित्रांनो, आज 11 जुलै 2026 एकादशी आणि त्यानिमित्त आज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलेलो होतो आणि आता त्र्यंबकेश्वर येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडं दुगारवाडीचा धबधबा बघायला चाललो आहे. मी आणि माझी पत्नी सौ मंदा सूर्यवंशी दोघं आता आम्ही दुगारवाडी वॉटरफॉलकडे जात आहोत. खूप सुंदर आणि निसर्गानं नटलेला एक अविस्मरणीय असं वातावरण, खूप सुंदर झाडी, काय डोंगर काय झाडी, त्याप्रमाणे चालू का आपण बघू शकता. सगळं दुगारवाडीचा हा परिसर आहे. त्र्यंबकेश्वरपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण खूप आनंद घेऊ शकता या परिसराचा. खूप निसर्गानं भरभरून दान दिलेला असा हा परिसर आहे. सुंदर हवामान, सुंदर वातावरण, प्रवास करतो आहोत दुगारवाडीचा. ठिकाणी आता नुकतीच पाऊस होऊन गेलेला आहे आणि या ठिकाणी भाताची लागवड बऱ्यापैकी झालेली आहे. दुगारवाडीच्या गेटजवळ आलेलो आहे. बघा, या ठिकाणी वाहनतळ आहे. गाड्या पार्क केल्या जातात. बघू शकता आपण. समोरच्या बाजूला खूप अशी सुंदर झाडी आहे. बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतात. बघा मित्रांनो, वॉटरफॉलच्या परिसरात आलो आहे, परंतु शासनाचा नियमाप्रमाणे शासनाने इकडे दुगारवाडी धबधब्याला जायला बंदी घातलेली आहे, मनाई केलेली आहे. अजून तसं आता वातावरण छान आहे, पाऊस नाही काही नाही, परंतु आता शासन आदेशामुळे दुगारवाडीच्या धबधब्यावरती जाता येत नाही. तर आता नाईलाज आहे. चला आपण या परिसरात आलो इथपर्यंत. हे बघा, शासनाच्या आदेशामुळे दुगारवाडी धबधबा बंद आहे. हो, मी 3 वेळा आलो इथं. तीन वेळा बंद होता. हो का? 3 वेळा येऊन गेलो मी इथं. अच्छा अच्छा. हां हां. कुठून आले पण? आम्ही अंबडवरून आलोय. पुरा बिहारवरून आलोय. बिहारवरून आलोय. हे बघा मित्रांनो, बिहारवरून आलेला आहे. पण आता शासनाचा आदेश आहे त्यामुळे काही करू शकत नाही. आणि तसं काही वातावरण एवढं खराब नाही आहे, परंतु शासनाचा आदेशामुळे आपल्याला काहीच करू शकत. बरोबर आहे. शासनापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, उघडलं पाहिजे, पर्यटकांना आनंद घेता आला पाहिजे, आहे का नाही? मग निराशा झाली तुमची. एवढं लांबून आलं म्हणजे काय उपयोग झालं ना. हे बघा, सर्व खूप दुरून आले. दुगारवाडीचं धबधब्याचं आकर्षण सर्वांना आहे, परंतु शासनाच्या आदेशामुळे आता सगळी निराशा झालेली आहे या ठिकाणी. चला, काही हरकत नाही.